रिझल्ट, रिचेकिंग, ग्रेस मार्क असा कुठलाही तुमच्या मनात प्रश्न असेल आणि जर तुम्ही अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। एक लक्षात घ्या, तुम्हाला माहित असेल काही लोकांचे रिझल्ट सध्या लागलेले आहे आणि काही लोकांचे रिझल्ट लागायचे आहे। बऱ्याच लोकांचे मला यूट्यूबला मेसेज आलेले आहे की सर बा आमचा अजून रिझल्ट लागला नाही, कधी लागणार? तर लक्षात घ्या, साधारणतः तुमची जी एक्झाम असते ती एक्झाम झाल्यानंतर 45 दिवसांमध्ये तुमचा रिझल्ट लागायला पाहिजे। म्हणजे काही लोकांचा 1 महिन्यानंतर लागेल, काही लोकांचा 35 दिवसानंतर लागेल। म्हणजे तुम्ही सध्या रिझल्टची वाट पाहण्याची काही आवश्यकता नाही आहे, तुम्हाला विदिन 45 डे मध्ये तुमचा रिझल्ट लागून जाते। ओके, आणि एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांचे रिझल्ट ज्यांचे लागलेले आहे त्यांना प्रश्न पडलेला आहे की बा रिचेकिंगला पेपर टाकाव की नाही टाकाव। काही लोकांना ग्रेस मार्क लागून काही लोक पास झालेले आहे, तर मग काही लोकांना ग्रेस मार्क मिळाले नाही। तर तुमच्या मनात प्रश्न असेल की बा ग्रेस मार्क कोणाला मिळतात? तर लक्षात घ्या, तुमचे जर सर्व सब्जेक्ट निघालेले असतील आणि एखादा सब्जेक्ट बॅक असेल तर तुम्हाला ग्रेस मार्क मिळू शकतात। पण किती मिळू शकतात तर हे पण लक्षात घ्या की जर तुमचे पेपर जे असतात हे टोटल पेपर जर 500 मार्काचे असेल तर तुम्हाला 4-5 मार्कापर्यंत ग्रेस लागू शकते। ओके, म्हणजे जर तुमचा सेमिस्टर हे 400 मार्काचा असेल तर तुम्हाला 3 किंवा 4 मार्काची ग्रेस लागू शकते। ओके, पण ग्रेस कधी लागते तर जेव्हा तुमचे सर्व सब्जेक्ट निघालेले आहे आणि एखादा सब्जेक्ट बॅक आहे तर तेव्हा तुम्हाला ग्रेस लागते। ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांचे रिझल्ट लागलेले आहे किंवा जर तुमचे काही लोकांचे रिझल्ट लागणार आहेत पण लागल्यानंतर जर तुम्हाला प्रश्न पडला की रिचेकिंगला कधी पेपर टाकाव किंवा रिचेकिंगला टाकाव की नाही, कारण लक्षात घ्या रिचेकिंगची फी काही स्वस्त नाही आहे। तुमचे 400-450 रुपये तुमचे रिचेकिंग जातात पर पेपर आणि तुम्हाला असं वाटते की जर तुमचा पेपर 1 मार्काने 2 मार्काने बॅक राहिला तर तुम्हाला असं वाटते की तो पेपर रिचेकिंगला टाकून द्या। तर लक्षात घ्या, रिचेकिंगला पेपर टाकण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या की रिचेकिंगला कोणताही पेपर नाही टाकायचा जो पेपर तुमचा, एक लक्षात घ्या, तुम्ही जर समजा 30 मार्काचा पेपर सॉल्व्ह केलेला आहे आणि जर तुम्हाला 18 मार्क आहे म्हणजे समजून घ्या की तुमचा तो पेपर निघू शकते। म्हणजे जे तुमचे एक्सपेक्टेड मार्क आहे आणि जे मिळालेले मार्क आहे याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 मार्काची गॅप असली पाहिजे। म्हणजे तुम्हाला एक्सपेक्टेड मार्क जर तुम्हाला 30 मार्क आहे आणि जर तुम्हाला 20 मार्क मिळालेले असतील तर तुम्ही तो पेपर निश्चितच रिचेकिंगला टाका, तुम्हाला 1-2 मार्क वाढू शकतात। ओके, पण जर तुम्ही पेपर 24 मार्काचा सॉल्व्ह केला आणि तुम्हाला 20 मार्क आहे, 26 मार्काचा पेपर सॉल्व्ह केला आणि तुम्हाला 20 मार्क मिळाले आणि किंवा 19 मार्क मिळाले, 1 मार्काने तुमचा पेपर बॅक आहे तर तो पेपर चुकूनही रिचेकिंगला टाकू नका, कारण तो 1 मार्क वाढणार नाही, तुमचे 400-450 रुपये फुकट वाया जातील। लक्षात घ्या, आणि तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्ही काय करता, पेपरच्या काही दिवसाआधी अभ्यास करता। म्हणजे आता तुम्हाला माहित असेल समोर 2025 ची तुमची एक्झाम येणार आहे आणि त्या एक्झामसाठी तुम्ही काय करता की तुम्ही 3-4 महिने अभ्यास करत नाही, तुम्ही शेवटचे 10 दिवस 8 दिवस अभ्यास करता आणि पेपर काढता आणि त्यातच तुम्ही खुश होता। पण लक्षात घ्या, तुम्हाला आठवत असेल जेव्हा तुम्ही 12व्या वर्गाला होते तर तुम्ही 2 वर्ष सतत अभ्यास करता, 11वे वर्ग 12वे वर्ग 2 वर्षानंतर तुम्ही पेपर देता। पण जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला येता म्हणजे BSc ला, BCA ला, MSc ला किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला येता MSc ला, तर एक लक्षात घ्या, तुम्ही कुठली ग्रॅज्युएशन करून राहिले असाल, BSc, BCA किंवा इंजिनिअरिंग, BA, BCom, तर लक्षात घ्या तुम्हाला या फील्डचं नॉलेज घ्यायला लागेल, कारण नॉलेज घेतलं तरच तुम्हाला जॉब लागतील आणि तुम्हाला हा जो पासिंग क्रायटेरिया आहे याचा विचार सोडून द्यावा लागेल। कारण जोपर्यंत तुम्ही बाउंड्रीवर काठावर पास होत राहाल तोपर्यंत तुमच्याकडे त्या फील्डचं नॉलेज येणार नाही। कारण जेव्हा तुम्ही एखाद्या पेपरचा 3 महिने कंटिन्युअसली स्टडी करता तेव्हा तुम्हाला त्या पेपरचं परिपूर्ण नॉलेज मिळते आणि पासिंगची भीती राहत नाही, कारण त्या पेपर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असतो आणि देणच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क पण मिळतात आणि नॉलेज पण मिळतात। म्हणून आता जो बदलता काळ आहे याच्यानुसार तुम्हाला पासिंगला महत्त्व द्यायचं नाहीये। अजूनही तुम्ही लोक तेच क्रायटेरिया विचार करता, तोच विचार करता, सर माझा 2 मार्कांनी बॅक राहिला त्याला ग्रेस मार्क लागेल का किंवा तो पेपर निघेल कसा काय। ओके, लक्षात घ्या, तुम्हाला आता त्याच्या पलीकडे विचार करावा लागणार आहे, तुम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल आणि स्वतःला तुम्हाला असं तयार करावं लागेल की तुमचा जो पेपर आहे हा चांगल्या मार्काचा गेला पाहिजे। म्हणजे 60 मार्काचा पेपर असेल तर कमीत कमी 40-45-50 मार्काचा तुम्ही अटेम्प्ट करा, म्हणजे तुम्हाला कधी पासिंगचा विचारच येणार नाही, तुम्ही इझिली पास होऊन जाता। प्लस काही लोकांना अपेक्षेपेक्षा फारच कमी मार्क मिळतात, काही लोकांचा 50 मार्काचा पेपर जाते त्यांना 25 मार्क मिळतात किंवा 50 मार्काचा पेपर जाऊन त्यांना 20 मार्क मिळतात। तर त्या लोकांनी निश्चितच लक्षात घ्या की तुम्ही रिचेकिंगला पेपर टाका, तुमचे मार्क वाढतील। कारण लक्षात घ्या, कारण जर तुम्ही पेपर 50 मार्काचा सॉल्व्ह केला तोही एक बरोबर ॲक्युरेट, असं नाही की फक्त काही बार लिहिलं, बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की पेपरमध्ये काही लिहिलं तरी मार्क मिळतात, पण असं होत नाही। पेपरमध्ये ॲक्युरेट लिहावं लागते, जे एक्सपेक्टेड आन्सर आहे तेच लिहावं लागते, जे तुमच्या नोट्स आहेत ते व्यवस्थित असल्या पाहिजे, मनानं काही लिहिलं तर मार्क मिळत नाही। म्हणून लक्षात घ्या की जर तुम्ही व्यवस्थित जर पेपर 50 मार्काचा सॉल्व्ह केला असेल तर तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये 30-35 मार्क तर मिळालेच पाहिजेत आणि याच्यापेक्षा जर कमी मार्क म्हणजे 10 मार्क सोडून द्या, तुम्ही 50 मार्काचा पेपर सॉल्व्ह केला तर तुम्हाला कमीत कमी 40 मार्क मिळाला पाहिजे। पण जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी आहे, 30 मार्क आहे, 35 मार्क आहे, तर निश्चितच तुम्ही पेपर रिचेकिंगला टाका, तुमचे मार्क नक्कीच वाढून जाईल। म्हणून पहिले विचार करा, देन रिचेकिंगला तुमचा जो पेपर आहे ना तो टाका किंवा फोटोकॉपीला टाका, कारण
बऱ्याचदा असं होते की आपल्याला असं वाटते किंवा मार्क वाढू शकतात म्हणून आपण टाकतो, तर असे पैसे वाया गमावू नका. कारण पैसे काही आज स्वस्त राहिलेले नाही आहे. पेपरची फीस खूप वाढलेली आहे, तुमच्या एक्झाम फॉर्मची पण फीस खूप आहे आणि रिचेकिंगची पण फीस खूप आहे. म्हणून या लक्षात घ्या आणि या सेमिस्टरपासून लक्षात घ्या की आधीपासून अभ्यास करा, वेळेवर अभ्यास करू नका. आणि हे जे आहे ना पासिंग क्रायटेरिया, हे जे बाउंड्रीवर पास होणं आहे याच्या पलीकडे तुम्हाला विचार करावा लागेल. कारण तेव्हाच तुम्हाला यामध्ये तुम्हाला करिअर करून फायदा होईल. कारण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करून राहिले, जेव्हा तुम्ही BSc करून राहिले, BCA करून राहिले, तर या फील्डचं तुम्ही नॉलेज घ्या. नॉलेज जर घेसाल तर तुम्हाला कधीच पासिंगचा आणि याचा विचार येणार नाही. कारण जर तुम्ही तो पेपरचा अभ्यास 2-3 महिन्यापासून करून राहिले ना, तर तुम्हाला ऑब्व्हियसली चांगले मार्क मिळेल. ओके, म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला आता याच्यानंतर या सेमिस्टरमध्ये कोणीही फक्त वेळेवर 8 दिवसाआधी 4 दिवसाआधी अभ्यास करू नका आणि तुम्ही वेळ वाया गमवू नका. कारण आता फेब्रुवारी महिना सध्या सुरू आहे. इथून तुमचे 2 महिन्यामध्ये म्हणजे रेग्युलरची बॅकलॉगची जी एक्झाम आहे ती आताच येते तुमची एप्रिलच्या स्टार्टिंगला, मार्च एंडिंगला, आणि त्यानंतर एप्रिल एंडिंग किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगला तुमची रेग्युलरची एक्झाम राहते. म्हणजे इथून तुमचे 2 महिन्यानंतर लगेचच एक्झाम आहे. म्हणजे आतापासून जर अभ्यास करसाल तर तुम्हाला ते पेपरमध्ये चांगले मार्क मिळेल. आणि ज्यांचे रिसेंटली जे समजा NAP वाले होते, फर्स्ट इयर वाले, त्यांची एक्झाम रिसेंटली आताच संपलेली आहे, तर त्याच्यामुळे तुमची एक्झाम जी आहे ना, तर ती तुमची थोडीशी एक्झाम पुढे राहील. बट तुम्हाला त्याचा जो रिझल्ट आहे त्याची वाट न पाहता या सेमिस्टरचा अभ्यास सुरू करायचा आहे. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही फील्डला असाल, BA, BCom, BScला, इंजिनिअरिंगला, तर तुमचं आपलं युट्यूबला चॅनल आहे DK सर अकॅडमी नावाचं, तर त्याला DK सर अकॅडमी नावाच्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा रिचेकिंग पेपर, त्यानंतर बॅकलॉग, त्यानंतर जे ग्रेस मार्क असतात याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन राहणार नाही. आणि अजून येणारं जे अपडेट आहे, आता येणारं जे सत्र आहे ते कधी सुरू होणार, त्याची एक्झाम कधी राहणार, किंवा त्याच्यामध्ये अजून काही अपडेट नवीन आलं तर ते मी तुम्हाला तसं माझ्या जे आपलं जे चॅनल आहे DK सर अकॅडमी नावाचं युट्यूबला, त्याच्यावर तुम्हाला कळवतो. तर हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि ह्या सेमिस्टरला तरी ॲटलिस्ट फक्त पासिंगचा विचार करू नका, चांगलं नॉलेज घ्या. कारण जर तुम्हाला आयुष्यात करिअरमध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल, करिअर बनवायचं असेल, तर तुम्हाला त्या फील्डचं नॉलेज घ्यायला लागतं. आणि देन तुम्ही, म्हणून आजचा बदलता जो काळ आहे हा पासिंगचा राहिलेला नाही आहे. म्हणून एका पेपर जे काही करून राहिले त्याचा कंटिन्युअसली 2 महिने 3 महिने अभ्यास करा. मग पहा कशी मजा येते. तुम्हाला पेपरमध्ये मार्कही आउट ऑफ मिळतात, नॉलेजही मिळते आणि पासिंगची मनातून भीती पण तुमच्या निघून जाईल. ओके, आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, जर तुम्ही BCAला असाल किंवा जर तुम्ही BScला असाल तर आपल्याकडे सर्व सब्जेक्टच्या बॅचेस अवेलेबल आहे. MSc मॅथ्सला असाल तुम्ही तर त्याच्यासुद्धा सर्व सब्जेक्टच्या आपल्या बॅचेस अवेलेबल आहे. आपल्याकडे ॲप आहे DK सर अकॅडमी नावाचं प्ले स्टोरला, ते नक्कीच डाउनलोड करा. त्यामध्ये सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल आहेत, ते तुम्ही ॲप डाउनलोड करून स्टडी करू शकता. जर तुम्हाला लाईव्ह बॅच लावायची असेल, ऑफलाईन बॅच लावायची असेल तर तुम्ही राठीनगरला येऊ शकता अमरावतीला, आणि तुम्ही ऑफलाईन बॅच आपली जॉईन करू शकता. ओके, ठीक आहे, थँक्यू.